सो गुड मॉर्निंग फ्रॉम गोवा. आणि आजचा दुसरा दिवस आहे. सकाळचे 7:30 वाजलेत. जस्ट उठलो आहे आणि बघू शकता बाजूलाच मोठा स्विमिंग पूल आहे. आणि येस, आता मी जाणार आहे त्यामध्ये. आणि हां, तर आता आपण स्विमिंग पूल एन्जॉय करूया. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेन की हा जो रिसॉर्ट आहे, हे जे हॉटेल्स आहे ते किती छान आहे आणि त्यांनी कसं डेव्हलप केलं आहे. तर मी आणि स्वर्णव आता स्विमिंग पूल जवळ बसलो, तुम्ही बघू शकता. ये स्वर्णव, आहे का? हाय कर बरं, इकडे हाय कर. हाय. आणि आता थोड्याच वेळामध्ये आम्ही स्विमिंग पूलमध्ये जाऊ, बघू शकता. सो फायनली पाण्यामध्ये उतरलो आहे. खूप मस्त वाटतं आहे. स्वर्ण तिकडून बघतोय. स्वर्ण ते आहे कर स्वर्ण, हे बघ. तर मंडळी, तुम्हाला मला सांगायला आवडेल की आम्ही जस्ट ब्रेकफास्ट केलं आहे आणि आता थोड्या वेळामध्ये आम्ही निघतो आहे. म्हणजे आम्ही जस्ट रेडी झालो आहे. आता गाडी येते तिकडे. आम्ही 4 व्हीलर हायर केलं आहे आणि 4 व्हीलरची कॉस्ट आहे 3500 रुपीज त्याने घेतलेत. आणि गोव्याचे रूल्स आहेत ॲक्च्युली इकडे. म्हणजे तुम्हाला जर बाईक घ्यायची असेल तर इकडे 400 किंवा 500मध्ये स्कूटी तुम्हाला मिळून जाते. तर तुम्ही बार्गेनिंग केल्यानंतर तुम्हाला आणखीन स्वस्तामध्ये मिळेल. आणि तुम्हाला जर कार हवी असेल तर, जर रेंटरवरती कार हवी असेल तर 1500 रुपये ते लोक घेतात 1 डेचे. आणि त्याच्यामध्ये फ्यूल तुम्हाला भरावं लागतं. ड्राईव्ह तुम्ही स्वतः करायची असते. पण जर तुम्हाला ड्रायव्हरही हवा असेल तर त्यांचं पॅकेज आहे ॲक्च्युली, जे 8 तासामध्ये 8 तास आणि 80 किलोमीटर. आणि त्याचे ते लोक 3500 चार्ज करतात. तर मग मी थोडं बार्गेनिंग करून 3000मध्ये केलं आहे. सर आता 11 वाजता गाडी येणार आहे आणि आम्ही त्या गाडीचंच वेट करतो आहे. आणि हॉटेलबद्दल सांगायचं झालं तर हॉटेल एवढं छान आहे. आणि खरंच ते तुम्ही बघू शकता, वरती पूर्ण टोटल 18 रूम आहेत इकडे. आणि रूम कशा आहेत त्या मी तुम्हाला संध्याकाळी दाखवेन, कारण आता ॲक्च्युली माझ्याकडे वेळ नाही आहे आणि मला निघायचं आहे. सो तो 15 मिनटामध्ये गाडीवाला तो निघाला आहे. ॲक्च्युली 10:43 झाले, तर तो आता येईल थोड्या वेळामध्ये. बट जे हे रिट्रीट स्टे बाय विस्ताचं आहे, कुहू गोवा म्हणून आहे. या रिसॉर्टचं नाव आहे कुहू गोवा. आणि खरंच खूप छान आहे. वा. आणि इथे येऊन जो तुम्हाला म्हणजे वाईफ्स तुम्हाला जे मिळते ना, खूप मस्त वाटतं ॲक्च्युली. सो मी तुम्हाला प्रिफेअर करेन की तुम्ही कुहू गोवा या इकडे राहायला या. यांचे जे फेअर आहेत रूमचे, जे स्टार्टिंग होतात ते 3500पासून स्टार्टिंग होते. नॉर्मल तुम्हाला जर रूम हवं असेल तर ते 3500ला पडतं. आणि ते त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड नाही आहे. ब्रेकफास्ट वेगळे पैसे तुम्हाला द्यावे लागतील ॲक्च्युली. आणि त्यानंतर म्हणायचं झालं तर इकडे ओपन एअर वॉशरूमसुद्धा आहे वरती. आणि त्याच्यानंतर एक प्रायव्हेट स्विमिंग पूल तुम्हाला हवं असेल तर त्याचे जास्त कॉस्ट आहे. सो जसं तुम्हाला आवडेल, जी रूम तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही इकडे घेऊ शकता. सो बुकिंग तुम्हाला करायचं असेल हे कुहू गोवाचं, तर ते कुठून करू शकता, तर जर तुम्ही गुगलवरती टाकले तर तुम्हाला गुगलवरती नंबर मिळेल. आणि तुमच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर टाकलेलाच आहे. मी ज्यांच्या थ्रू इथे बुक केलं होतं त्यांचं. सो तुम्हालाही बुक करायचं असेल तर तुम्ही त्या नंबरद्वारे इकडे हे हॉटेल बुक करू शकता. तर बघू शकता यांचं जे एंट्रन्स आहे ते किती छान दिसतं. कुहू गोवा रात्रीचं ॲक्च्युली खूप छान वाटतं. आता थोडंसं सकाळचं टायमिंग लाईटिंग वगैरे बंद केलं आहे, पण येस खूप छान आहे ॲक्च्युली. तर फायनली आता आम्ही गाडीमध्ये आहोत. मग त्याला काय करतो. आणि हां, तर आता आम्ही चाललो आहे क्वेरिम बीचला. ॲक्च्युली मी दादाने विचारलं, जे ज्यांची गाडी आहे स्वतःची, ते आज आम्हाला पूर्ण गोव्यामध्ये फिरवणार आहेत. तर त्यांनी सजेस्ट केलं की क्वेरिम बीचला जा, तिकडे आपल्याला वॉटर ॲक्टिव्हिटीज करायला मिळतील. सो आता आम्ही बागाला नाही जातात, कळंगुतीला वगैरे. जर वेळ मिळाला तर तिकडे जाऊ, नाही तर मग आज पूर्ण दिवस इकडेच क्वेरिम आणि जे मोर्शिम बीच वगैरे आहेत आणि अजून एक आहे नाव, तर त्या बीचला जाऊन बघून येऊ. पण सध्या आम्हाला ॲक्टिव्हिटीज करायचे, वॉटर ॲक्टिव्हिटीज, पॅरासेलिंग, स्कूबा डायविंग वगैरे तिकडे आहे अवेलेबल क्वेरिम बीचला. त्याने जस्ट त्यांच्या रेफरन्समध्ये जे होतं त्यांना कॉल केलं होतं. आणि आम्ही नक्कीच त्यांचा नंबर टाकू डिस्क्रिप्शनमध्ये, ज्यांच्या थ्रू आम्ही ते सगळं करणार आहोत. आणि ते कितीला आहे, त्याची कॉस्ट किती आहे ते लवकरच आपल्याला तिकडे गेल्यावरती कळेल. तर हां, आता आम्ही पोचतो आहे क्वेरिम बीचला. आणि स्वर्णव पण आहे. आणि बघूया आता. सो आता वाजलेत तुम्हाला सांगेन मी 11:15 झालेत. आणि बघूया तिकडे किती वाजता पोचतो आहे. सो भेटू आपण डायरेक्ट क्वेरिम बीचला. तर फायनली आपण क्वेरिम बीचला पोचलो आहे. गाडी तिकडे पार्क केली आहे आपण. आणि
तुम्ही बघू शकता हे आजोबा टेम्पल जे खूप फेमस आहे. वाव. फोन तुम्ही बघू शकता आजोबा टेम्पल कसं आहे ते. समुद्राला लागूनच आहे ॲक्च्युली इकडे. आणि पुढे समुद्र आहे आणि हे बीच. आणि इथे बसून खूप म्हणजे इथे बसलात ना तुम्ही मस्त थंड थंड खावं लागते. खूप मस्त वाटतं ॲक्च्युली. तुम्ही बघू शकता की कसं आहे. तर फायनली आता आपण क्युरिम बीचला पोहोचलो आहे. आणि तुम्ही पाहू शकता बीच व्ह्यू खूप छान वाटते. तिकडे वॉटर ॲक्टिव्हिटीज होते. जेटस्की राईड करतात ते लोक. आणि मी सुद्धा इकडे जेटस्की राईड आणि ते लोक हाफ मून बीच आणि त्याच्यानंतर डॉल्फिन राईड आहे वगैरे. डॉल्फिन जर लकी असाल तर डॉल्फिन आपल्याला दिसेल, नाहीतर मग नाही दिसणार. पण ते लोक आपल्याला तिकडे घेऊन जातील. आणि पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग खूप साऱ्या गोष्टी मी आज इकडे करणार आहे. तर मी ज्यांच्या थ्रू हे करतो आहे त्यांचं कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि सगळं काही मी डिस्क्रिप्शनवर टाकणारच आहे. तरीसुद्धा तुमच्यासाठी मी दाखवेन की त्यांचं आहे ओमकार वॉटर स्पोर्ट्स, केरी बीच, गोवा. तर तुम्ही इथे आलात तर त्यांचे पॅकेजेस आहेत. 1500मध्ये ते लोक काही गोष्टी करून देतात, ज्याच्यामध्ये जे काय म्हणतात ते जेटस्की आहे, बंपर राईड, बनाना राईड, बोट राईड आणि पॅरासेलिंग आहे. पण स्कुबा तुम्हाला करायचं असेल तर स्कुबाचे 1500 रुपये वेगळे चार्ज करतात वगैरे. त्यांच्याकडचे वेगवेगळे पॅकेजेस आहेत. जर तुम्ही इकडे आलात तर त्यांच्या थ्रू ते नक्की करा. आणि बागाला गेलात आणि कळंगुटला गेलात तर त्याचे चार्जेस तुम्हाला मला वाटतं थोडे जास्त तिकडे पे करावं लागतील तुम्हाला, असं मला तरी वाटतं. पण मी इकडे आलो बिकॉज ते शांत बीच आहे आणि इकडे जास्त पब्लिक नसते. तिकडे खूप जास्त क्राऊडेड एरिया आहे. राईड पण डिफरंट आणि राईडसुद्धा डिफरंट आहे. तिकडे 2-2, 5-5 मिनिटांमध्ये संपूर्ण एकदा राईड, जसं तुम्ही इंस्टाग्राम रील्समध्ये बघता वगैरे. सो फायनली मी आता यांचं जे आहे ते आता मी घालतोय. येस, मी यांच्याकडून घेतलं आहे कॉम्बो पॅकेज घेतलं आहे. कॉम्बोसाठी बेल्ट देतो. येस, सो कॉम्बोसाठी बेल्ट येतं जे तुम्ही बघू शकता माझ्यावर टाकलं आहे. आणि लवकरच आपण त्या साईडला तिकडे राईडला जाऊ. सो स्टे ट्यून आणि पाहता ट्रॅव्हल्समेट. सो फायनली आता आपण रेडी आहोत ॲक्टिव्हिटीजसाठी. तर आता जरा समुद्रामध्ये जाऊन जरा भिजूया. सो फायनली आता आपण खाली उतरतो. तुम्ही बघू शकता कसं आहे त्यांनी बनवलं आहे खाली उतरण्यासाठी. फायनली आणि खूप मस्त वाटतं इकडे आल्यानंतर. तर तुम्ही जस्ट पाहिलं जेटस्की राईड कशी होती. आणि आता आम्ही चाललो आहे स्कुबा डायव्हिंगसाठी. स्कुबा डायव्हिंग आणि पॅरासेलिंग हे करायचे आहेत. आणि माझ्याकडून 2000 रुपये घेतले. आणि डॉल्फिन राईडसुद्धा आहे त्या साईडला. तर डॉल्फिन राईड नाही म्हणजे तिकडे डॉल्फिन दिसतात तिकडे. तर नशीब असेल तर म्हणजे बघायला आपल्याला मिळतील, नाहीतर मग रिटर्न तसंच द्यावं लागेल. सो बघूया आता आपण चाललो आहे. सो मी रेडी. पुण्यावर आलात तर आपल्यासोबत
जे आहे ते बारामतीवरून आले सगळे लोक आणि हां तर बघूया चालू आहे. तिकडे पॅरासालिंग होते खतरनाक वाटतं ॲक्च्युली. तुम्ही व्ह्यू बघू शकता एवढं छान वाटतंय. आणि खूप लास्ट टाइम मी जी राईड केली होती ती मालवणला केली होती. मालवणला स्कुबा डायव्हिंग आणि पॅरासालिंग आणि खूप साऱ्या गोष्टी आपण केल्या होत्या. सो आता पुन्हा आपण या गोष्टी गोव्याला करतोय ग्रीन ब्रिजवरती. आणि याचे रेट्स वगैरे चार्जेस वगैरे किती आहे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलं आहे. सो बघूया. डॉल्फिन दिसतोय. डॉल्फिन दिसतोय तुम्ही बघू शकता. आवाज करू नका तुमचं नशीब असेल तर तुम्हाला डॉल्फिन दिसेल नाही तर मग डॉल्फिन कुठे आहे. होय डॉल्फिन एक नंबर डॉल्फिन दिसते का तुम्हाला. डॉल्फिन आय होप सो तुम्हाला डॉल्फिन दिसत असेल. होय ऑसम यार ऑसम. हां आहे तिकडे मोठीवाली डॉल्फिन आहे यार. ते बघ ते बघ ते बघ ते बघ. हां ब्युटिफुल डॉल्फिन बघितले. आता पण चला सीटवर येऊन बसा पण एकदा. तर तुम्ही बघितलं डॉल्फिन. आय होप सो तुम्ही डॉल्फिन बघितला असेल तिकडं कसं होतं ते वगैरे. खूप मोठे मोठे डॉल्फिन आहेत ॲक्च्युली तिकडे. आणि अंदर अशी चांगलं होतं जे आम्हाला निघालं बघायला नाही तर लग बाय चान्स ॲक्च्युली. सो चला आता आपण स्कुबा आणि पॅरासालिंग करूया.